गायकर यांचा संघ आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने हा संघ खेळत असतो आणि आज सुद्धा मात्र त्यांना भरपूर मेहनत घ्यावी लागेल, कारण समोर एक बलाढ्य संघ आहे. त्यांच्यासमोर कल्याण डोंबिवलीचा कोहिनूर हिरा आहे आणि तो म्हणजे कावा आहे. त्यांच्यासमोर आज आव्हान असणार आहे आणि त्या आव्हानाला कशा प्रकारे हा संघ सामोरे जाईल हे पाहणं मात्र रोमहर्षक असणार आहे. सकाळचं हे पर्व आणि इंटरनॅशनल लुक देणारा हा क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणाला जणू काही देवाचा शुभ आशीर्वाद लावला आहे. हिरव्या गवताचा गालिचा मात्र मैदानाच्या चारी बाजूंनी पसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कटआउट्स लागल्यात. आमचे सर्व स्पॉन्सर ज्यांचं क्रिकेटवर अतोनात प्रेम आहे त्यांच्या माध्यमातून. तर सतीश दादा प्रतिष्ठान वडवली बी संघ आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळेल. काही क्षणातच सामन्याला होईल सुरुवात. दोन्ही संघांना आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. बोलत यार, पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय आणि कमलेश सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. हो, गुडलँड स्पॉटवरून बघा या गोलंदाजाकडे शैली आहे, ताकद आहे, दोन्ही बाजूंना चेंडू वळवण्याची ही क्षमता आहे आणि ती क्षमता मात्र मैदानाच्या आत तो सातत्याने सिद्ध करत असतो. त्याला का कल्याण डोंबिवलीचा कोहिनूर हिरा म्हटलं जातं हे तो मात्र सातत्याने मैदानाच्या आत सिद्ध करत असतो आणि ते सातत्य आज टिकवावं लागेल. बोलत यार. हो, शॉट ऑफ गुड लेंथ वरून मात्र आत आलाय चेंडू. थोडासा वॉट बॉलिंग, सरप्राइझिंग डिलिव्हरी होती, रायझिंग डिलिव्हरी होती. पडल्यानंतर चेंडून थोडासा बाउन्स घेतलाय आणि भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दोन चेंडू हाताळलेत, दोन चेंडू डॉट आलेत आणि कमलेशचं इथे मात्र आता कौतुक करावं लागेल. ओ, पुन्हा एकदा लॉफ केलाय ऑन साइडला. पॉवर प्लेच्या सर्कलचं बंधन होतं, त्या बंधनाला भेदून मात्र चेंडू थांबणार नाही, निघून जाईल स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार आलेला हा पहिला चौकार. या स्पर्धेचं सौभाग्य मी तर म्हणेन. बोलत यार, कमलेशच्या विरोधात चौकार जरूर आलाय. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डचे क्षेत्ररक्षक मात्र तिथे बीट झाले. शुभम कडून चुकी झाली आणि दगडी चाल मध्ये म्हटलं जातं चुकीला माफी नाही, तसं क्रिकेटमध्ये आहे. चुकी झाली त्याला मात्र माफी नाही आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार आलेला हा सलगचा दुसरा चौकार. थँक्यू. आणि दुसरा चौकार आलाय. सोमनाथला शांत जरूर ठेवलं होतं, पण त्याने सांगितलं मी शांत आहे म्हणजे मी संत नाही आहे. आणि कमलेशच्या विरोधामध्ये हे दोन चौकार आल्यात. प्रमुख गोलंदाजावर अटॅक करण्याचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाला मात्र भेदून आता कमलेशला पुन्हा एकदा स्वतःचं अस्तित्व मात्र सांगावं लागेल, त्याची ओळख दाखवावी लागेल. यावेळेला चांगला चेंडू ऑफ ड्राईव्ह केला. इनफिल्डच्या मधून खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने गेल्यात. शॉर्ट कव्हर्सला तिथे मात्र संदेश होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण, कारण त्यांना माहिती होतं त्यांच्या हातातून जर चेंडू सुटेल तर तो डीप कव्हर बाउंड्री लाईनला क्लिअर करूनच जाईल. हा फटका देखील चांगला होता, पण या दरम्यान एकच धाव कंप्लीट केली आहे आणि स्ट्रायकिंग इनवरती आता पहिल्यांदाच कमलेशला फेस करण्यासाठी गुरुनाथ आल्यात. शेवटचा चेंडू कमलेश एकही अजून ब्रेक थ्रू मिळाला नाही आहे. ब्रेक थ्रूच्या शोधात आहे. 9 धावा आहेत धावफलकावरती. येस, फॉलो थ्रूमध्ये अडथळा आलाय, थांबवले फलंदाजाने. कमलेश स्वतःला सिद्ध करण्याची हीच वेळ आहे. अस्तित्व जर या सामन्यामध्ये टिकवायचं असेल तर नॉकआउट मॅचेस इथून हरलात तर पुन्हा 365 दिवस वाट पाहावी लागेल. हो, ऑन साइडला वॉर शॉट,
क्लासिकल कलात्मक रचनात्मक फटका. चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द रो बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषा पलीकडे आलेला हा चौकार. तर माननीय मोरेश्वरजी पाटील यांच्याकडून विकेट साठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. येस वडवली संघासाठी. तर स्वर्गीय सतीशदादा प्रतिष्ठान वडवली बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 13 धावा लागलेल्या आहेत. 2 चौकार सोमनाथच्या बॅटमधून सुद्धा आले आपण पाहिलं. 1 चौकार गुरुनाथच्या बॅटमधून आलाय आणि 13 धावा धावफलकावरती लागल्यात. बोलत यार षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं बंधन नक्कीच आहे आणि दुसऱ्या बंधनामध्ये गोलंदाज विशाल आल्यात बॉलिंग ट्रॅकवरती. येस लेग इंजुरी थोडीशी आहे नक्कीच, पण त्याच्या विरोधात मात्र ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन ड्राईव्ह चांगला मिळतो. पॅडल स्वीप आपल्याला पाहायला मिळतोय. डीपमधून स्क्वेअर लेगला खेळाडू वेगाने आल्यात. मिड विकेटवरून बघा जवळजवळ 10 ते 12 पावलांचं अंतर कापून आले. चांगलं क्षेत्ररक्षण. कलेक्ट चांगलं केलं. फेकी चांगली केली. कल्पेश होते तिथे आणि भरपूर चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सोमनाथ आहेत. 2 चौकाराच्या माध्यमातून ते सुद्धा वैयक्तिक 11 धावांवर खेळतात. इथून मात्र ब्रेक थ्रूची नितांत गरज आहे. कोण मिळवून देईल हा ब्रेक थ्रू. ओ चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आलेत. मिळेल ती फक्त एक सिंगल. एकाहून जास्त काही नाही आहे आणि धावफलक मात्र एका धाव्याने पुढे सरकते आहे. 16 धावा. ही वडवली विपक्ष वाकळण म्हटलं की सामना रंगणारच. अनेक उतार चढाव आपल्याला पाहायला मिळणार आणि या उतार चढावांना भेदून मात्र तुम्हाला विजयाच्या दिशेने वाटचाल जर करायची असेल तर मेहनत घेणं मात्र इथून भरपूर गरजेचं आहे. बोलत यार त्यांच्या उजव्या बाजूने आले होते बघा. ऑफ ड्राईव्ह करायचा होता. कव्हर्सला तिथे क्षेत्ररक्षक होते पण मात्र फटका नीट आला नाहीये. इथे मात्र थोडंसं लेझी क्रिकेट जरूर झालं आणि त्याचा निकाल लागलाय की 2 धावा अंकित केल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली कॉर्डिनेशन दोघांनी दाखवली आणि त्याच्या माध्यमातून 2 धावा इथून कंप्लीट केल्यात. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 18 ऑन स्कोकाट. 18 धावा धावफलकावरती आणि आता मात्र ब्रेक थ्रूची गरज आहे कारण जमेची बाजू वाकळण संघाची ही राहिली आहे की अजून एकही गडी गमावला नाही आहे. तुम्ही वडवली संघाच्या विरोधात खेळतात सातत्याने आपण पाहतो. कमलेशला ब्रेक थ्रू लवकर मिळवून देतो आणि त्याचसाठी ओळखला जातो. ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते पण चुकी झाली. आकाश आणि इथे मात्र भरपूर मोठा मासा सापडला असता. क्षेत्ररक्षकाचं जाळं जे विणलं होतं त्या जाळ्यामध्ये फसवलं होतं फलंदाजाला आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाने सकाळच्या सत्रामध्ये जणू काही दीर्घायुषी हो असा शुभ आशीर्वाद दिलाय. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. बोलत यार विशाल बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 5वा चेंडू. पंचांच्या उजव्या बाजूने आलोय तर लॉफ केलाय. चेंडू हवेमध्ये काही काळ हृदयाचे टोके वाढवणारा हा फटका आणि तिथे मात्र झेल टिपलाय कल्पेशने आणि संपलाय फलंदाज सोमनाथचा खेळ. बोलत यार पुन्हा एकदा ब्रेक थ्रू मिळालाय.
हो, यावेळेला सरळ हातांनी खेळलाय. सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. वन बाउन्स टू बाउन्स चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल आणि चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला सातत्याने दाखवतोय म्हणजे कल्पेश. आणि जणू काही सर्व फलंदाज त्याला टार्गेट करून खेळत आहेत प्रत्येक फटका. षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या 2 षटका अखेरीस पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 10.50 सरासरीनं 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जगदंब वाकळण संघाच्या. छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यांच्या जयघोषातलं हे संगीत मात्र आपल्याला डीजे मास्टर दिलदासच्या माध्यमातून ऐकायला आता. येस ऑपरेटर निर्भय, थँक्यू सो मच. सकाळच्या सत्रामध्ये एक सुवर्ण संगीत प्रेक्षकांच्या कानापर्यंत मंत्रमुग्ध करणारं संगीत तुम्ही पोहोचवताय. बोलत यार. षटक क्रमांक 3 सांघिक कोट्यातलं तिसरं आणि वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक हाताळण्यासाठी कल्याण डोंबिवलीचा कोहिनूर हिरा कमलेश आहे. कमलेशला इथे नावलौकिकाला जपणं गरजेचं आहे. ओ, चांगला चेंडू ऑफ साईडला लेटकट जरूर केलाय. चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होतोय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि जाऊन थांबेल तेव्हा 4 धावा मिळतील. आलाय पहिल्या चेंडूवरती प्रहार. गावाच्या विरोधामध्ये आलेला हा चौकार. आलाय आणि फलंदाज शिवदासच्या बॅटमधून आलाय. कमलेशच्या विरोधामध्ये अशी फटकेबाजी करणं तुम्हाला गरजेचं असणार आहे कारण गती भरपूर आहे. या गतीला बीट करून मोठे फटके खेळायचे असतील तर मात्र सातत्य स्वतःचं मैदानाच्या टिकून ठेवावं लागेल. दुसऱ्या धावेचा धाडस मानस प्रयत्न ऑन ड्राईव्ह सुरेख केला होता. थोडंसं लेझी क्रिकेट जरूर झालं आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकावर दबाव टाकून 2 धावा कंप्लीट केल्यात. ॲक्सिलेंट रनिंग बिटवीन द विकेट. भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानाच्या आत दाखवत आहे. दोन्ही फलंदाजांनी कोऑर्डिनेशन चांगलं दाखवलं. गुरुनाथ असतील शिवदास असतील भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. 2 धावांनी धावफलक मात्र वेगाने पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावरती तिसरं षटक मार्गस्थ आहे. ओ, यॉर्कर होता. चांगला चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केला. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. 5 डिश लॉंग ऑनला. पुन्हा एकदा फेकी चुकीच्या एंडवर झाली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवर फेकी झाली असती तर मात्र डेंजर झोनमध्ये आले असते पण फेकी थोडीशी चुकीच्या एंडवर होती आणि क्षेत्ररक्षकावर दबाव टाकण्याचं काम करतात आणि दबाव टाकून मात्र आणखी 2 धावा अंकित केल्यात. तर माननीय सुनीलजी पाटील पडले गावचे जे आहेत ते आमचे मान्यवर आलेले आहेत तर त्यांनी यायचं आणि व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. नम्र विनंती. ऑफ ड्राईव्ह सुरेख फटका. डीप कव्हर्सला चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग द कापेट. दुसऱ्या धावेचा धाडस मानस प्रयत्न आणि पुन्हा एकदा दुहेरी धाव अंकित केली आहे. आता मात्र दबाव टाकलाय क्षेत्ररक्षकांवरती. सातत्याने 2-2 धावा ज्या कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून त्यामुळे दबाव येतोय. शिवदासला पाहिलं सलगची तिसरी दुहेरी धाव आहे आणि धावफलक पुढे सरकेल 31 या आकड्यावरती. 31 ऑन स्कोर कार्ड. 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. कमलेशला मात्र आता विकेट घ्यावा लागेल. ज्याच्यासाठी ओळखला जातो ते मात्र मैदानाच्या आत घडत नाहीये. ऑन साईडला स्क्वेअर लेगला फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून आल्यात आणि एकच धाव कंप्लीट केली आहे. मी बघा संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत कमलेश आणि त्यांच्यावरती दबाव टाकण्याचं काम करत आहेत कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं 13 धावा खर्च केल्या. एकही गडी बाद झाला नाहीये आणि त्यानंतर या षटकाचा विचार केला तर एक चौकार आला आणि 3 दुहेरी धावा आणि एक सिंगल आली आहे कमलेशच्या विरोधामध्ये. बोलत यार. ओ, चांगला फटका. लेटकटचा फटका. गॅप शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न. डीपमधून क्षेत्ररक्षक आले. चेंडू खाली. दुसऱ्या धावेचा धाडस मानस प्रयत्न आणि एका धावेमध्ये समाधान मानावं लागतंय. 3 षटकांची समाप्ती झाली आहे आणि पहिल्या 3 षटकांच्या अखेरीस जगदंब वाकळण संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे 33 धावा धावफलकावरती. 33 ऑन स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 3.
ड्रिंक्स ब्रेक मात्र मैदानाच्या आत समाप्त होतोय. म्हणजे सुशील दादा गेले होते पाणी घेऊन. येस सर. 3 षटकांची समाप्ती झाली. 33 धावा धावफलकावरती. 11.00च्या सरासरीनं ऋतिक पाटील गोलंदाज सज्ज होतोय. my11stars.in वर जाऊन तुम्ही तुमची स्वतःची टीम बनवू शकता पुढच्या मॅच मध्ये. आणि तुम्ही तुमची टीम बनवू शकता. तुमचे बेस्ट 11 प्लेयर्स तुम्ही तुमच्या टीम मध्ये घेऊन कॉन्टेस्ट सिलेक्ट करू शकता आणि तिथे तुम्ही भाग घेऊ शकता या स्पर्धेमध्ये. अजयदादा पाटील यांच्या माध्यमातून ही वेगळी योजना आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेट प्लेयर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांच्यासाठी एक वेगळं स्टँडर्ड क्रिकेटचं बोलत यार. हो, यावेळेला हलक्या हातांनी डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला येऊन कहीं पे निगाह आहे कहीं पे निशाणा. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक डीपमधून वेगाने आल्यात. 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. 35 ऑन स्कोकार्ड. 35 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला कमलेश. 13 धावा खर्च केला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये विशालने कमबॅक मिळवून दिला. कमलेश पुन्हा तिसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये 12 धावा खर्च केल्या. आणि आता ऋतिक आहे. अष्टपैलू खेळाडू यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. दिशा देण्याचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न मात्र फसलाय. दुसरा धक्का लागतोय तो म्हणजे जगदंब वाकळण संघाला. विजय धावफलकावरती धावा स्थगित 35 आकड्यावरती आणि धक्का लागतोय. आणि फलंदाज बाद झाले. आघाडीला आले होते गुरुनाथ ज्यांच्या बॅटमधून एक चौकार आला होता पण ते सिंगल डबलने धावफलक चालू ठेवण्याचं काम करत होते. क्षेत्ररक्षकांवर दबाव टाकून सातत्याने दुहेरी धावा अंकित करत होते. त्यांचा विकेट मात्र आता इथे पतन होत आहे आणि यश मिळत आहे ऋतिक पाटीलला. आणि हे यश मिळणं गरजेचं होतं. बोलत यार ऋतिक पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. तर माननीय जगदीशजी मात्रे मोठी देसाई यांच्याकडून जर जगदंब वाकळण संघ सामना जिंकतोय तर बोकडाची सुविधा उपलब्ध केली. ऑन साइडला उंचावलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आलेत. स्क्वेअर लेग सीमारेषा लगत त्यांनी हा जेल टिपलाय आणि लागतोय हा तिसरा मोठा धक्का. तो म्हणजे जगदंब वाकळण स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शिवदास आहेत. लकी 11 जगदंब वाकळण संघ आहे. फाईट बॅक करावा लागेल. ऑफ साइडला उडवला चेंडू. हवेमध्ये काही का जरूर होता. 1 बाउन्स वाईडिश लॉंग ऑफला चेंडू कलेक्ट करतील शुभम आहेत. आणि फेकी मात्र आता बरोबर झाली आहे. अगदी अचूक फेकी झाल्या. डेंजर झोन वरती होते ते म्हणजे नॉन स्ट्रायकिंग इन वरती संकेत आणि त्यांनी मात्र वेगाने धाव कंप्लीट केली आहे. धावफलक पुढे सरकेल. 37 ऑन स्कोरकार्ड. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बोलत यार ऋतिक पाटील कमबॅक मिळवून दिला. सलग 2 गडी बाद केले आणि त्यानंतर ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. चांगला फटका होता. यावेळेला ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न. बॅटम बॉलचं मात्र कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉल कमबॅक करतोय. आपल्या गोलंदाजीने प्रेक्षकांची मात्र मने जिंकतोय. गोलंदाज ऋतिक बॉलिंग ट्रॅकवरती सातत्यपूर्ण खेळाडू आहे. लेदरवरती सुद्धा आपण त्याचा भरपूर चांगला परफॉर्मन्स पाहतो. अनेक मोठमोठ्या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा स्पेल तो टाकतो. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं होतं. दुधारी तलवार लगा तो आबाद वरना बर्बाद. मात्र फलंदाजाला इथे बर्बाद केले. खालची कडा जरूर घेतली बॅटने आणि तिथे क्षेत्ररक्षक होते आकाश. त्याने टिपलाय सुंदर जेल आणि संपलाय फलंदाज शिवदास गायकरचा खेळ.
आणि my11stars.in माध्यमातून जी अजयदादांनी जी योजना राबवली आहे त्याच्या माध्यमातून आता पॉईंट्स टेबलवर टॉपवरती पाहिलं तर ऋतिक पाटील आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 पॉईंट घेऊन टेबल टॉपवरती आहेत आणि ज्यांनी मात्र आता ऋतिकला टीममध्ये घेतलं असेल ते मात्र हर्ष उल्हास करत असतील. आणि विकेटसाठी 4 बोनस सुद्धा आहेत आणि 3 विकेटसाठी आणि ते 4 बोनस पॉईंट मिळाले आहेत त्यामुळे 34 पॉईंट घेऊन टेबल टॉपवरती आहे ऋतिक. शुभम बॉलिंग ट्रॅकवरती आहे. षटक क्रमांक 5 आहे. पहिलं षटक कमलेशचे 2 षटक पाहिले आपण तब्बल 25 धावा खर्च केल्या. एकही गडी बाद केला नाहीये. विशालचं षटक पाहिलं इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली 8 धावा खर्च करत 1 गडी बाद केला. ऋतिकचं षटक पाहिलं अत्यंत सुंदर षटक 4 धावा खर्च केल्या 3 गडी बाद केले. आणि बॉलिंग ट्रॅकवर शुभम शॉट ऑफ लेंथ गुड लेंथ वरून इथे बॅटला स्पर्श झालाय का चेंडू पण पंचांचा इशारा येतोय डिस्कस करतील. येस येस बॅटच्या स्पर्श झालाय आणि हर्ष मात्र पसरलाय सतीश दादा प्रतिष्ठान वडवली बी संघाच्या खेळाडूमध्ये. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे खेळाडू वृत्ती आहे. पंचांच्या सिग्नलची वाट पाहिली नाही त्यांनी आणि एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी या स्पोर्ट्समॅन स्पिरिटसाठी कारण पंचांची वाट पाहिली नाही डिसिजनची. त्याला माहीत होतं माझ्या बॅटची कडाल लागली आहे आणि त्याने मात्र ते स्वीकारलं आणि तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळतात. येस वडवली संघ सुद्धा ॲप्रिशिएट करतोय कारण ही खेळाडू वृत्ती आहे. हे खेळाचा भरपूर महत्त्वाचा भाग आहे आणि तो आज जपला आहे बाळारामने. 37 धावा धावफलक स्थगित 37 आकड्यावरती. शुभमच्या माध्यमातून 1 विकेट सुद्धा आपण पाहिली. चांगली गोलंदाजी. दुसरा चेंडू ओ यावेळेला भिरकावला चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत जज करतील 1 बाउंस. चांगले क्षेत्र स्किड झाले तिथे संधी असणारे धावचीची आणि पंच मात्र सांगतात पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय. थोडासा लेट थ्रो झाला कारण कमलेशने भरपूर चांगला चेंडू कलेक्ट केला होता आणि त्यानंतर फेकी झाली स्ट्रायकिंग एनवरती. फलंदाज सेफ आहेत 2 धावा इथून मिळतील. धावफलक पुढे सरकेल 39 या आकड्यावरती. 39 धावा धावफलकावरती. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एका फायटिंग टोटल पर्यंत पोहोचायचं असेल जर तुम्हाला सतीश दादा प्रतिष्ठान वडवली बी संघाला फाईट बॅक करायचं आहे तर तुम्हाला मोठी धावसंख्या रचणं गरजेचं होतं कारण डीप बॅटिंग लाईन आहे या संघाची सुद्धा. बोलत यार शुभम फुल्लर लेंथ होता ऑफ साइडला चेंडू हवेमध्ये काही का जरूर आहे. 1 बाउंस चेंडू कलेक्ट करतील वाईडिश लॉंग ऑफला संदेश आहेत. चांगलं क्षेत्ररक्षक पंचांचा इशारा येतोय. येस इट्स बीम आणि पुढचा चेंडू मात्र फ्री रेट असणार आहे. 1+2 3 धावा अंकित केल्यात. शुभम लवकर रिलीज केला शोल्डरच्या अतिशय मागूनच चेंडू रिलीज झाला त्यानंतर थोडासा वर राहिला चेंडू आणि बीमरचा इशारा केला पंचांनी. बोलत यार बॉलिंग ट्रॅकवरती शुभम फ्री हिटचा चेंडू संधी सुवर्ण संधी फलंदाजासाठी. संधीचं सोनं होईल का चेंडू हवेमध्ये काही का जरूर आहे पण झेल जर इथून टिपला तरी कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाहीये. इथे फक्त तुम्ही आणि ते मात्र थोडंसं वेगळं चित्र मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे. थाउजंड्स ऑफ ॲक्शन इन फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड्स. जणू काही क्षणांमध्ये अनेक घडामोडी मैदानात घडल्या. चेंडू हवेमध्ये काही काळ राहिला त्यानंतर विकासने प्रयत्न केला चेंडू खाली येण्यासाठी. विकास मात्र अनसक्सेसफुल राहिले. त्यानंतर संदेशने प्रयत्न केला संदेशला सुद्धा संधी मिळाली नाही आणि तिथून मात्र कंप्लीट केल्या 3 धावा आणि धावफलक मात्र वेगाने पुढे सरकेल. 45 धावा धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू अजूनही शिल्लक. दबाव टाकलाय दडपण टाकलंय शुभम वरती मात्र आता स्ट्रायकिंग इनवरती फलंदाज संकेत आहेत. पहिला चेंडू फेस करण्यासाठी शुभमच्या विरोधात काय करणार आहे. लॉफ केलाय चेंडू हवेमध्ये आणि चेंडूला मात्र भिरकावून लावलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. संकेतच्या बॅटमधून आलेला हा पहिला धमाका पहिला ब्लास्ट षटकार.
बोल तयार. इथे मात्र दबाव टाकलाय गोलंदाजावरती. षटकार आलाय. शुभम आहेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि दडपण मात्र आता शुभमवर असेल, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर मिळाला, पण त्यानंतर मात्र त्याच्या विरोधात आता फटकेबाजी होती आहे आणि त्याचं कारण संकेत आहे मैदानाच्या आत. अजूनही पहिल्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावफलकावरती धावा 51 लागलेल्या आहेत. 50 ओलांडली आहे धावसंख्येने. ओ यावेळेला गुडलेंथवरून तो चेंडू थोडासा आत आला बॉडी लाईनवरती ऑन साईडला अलॉंग द कार्पेट. चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक आले होते आणि सांघिक यश मात्र मिळालंय आणि तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते कल्पेश आणि त्यांनी मात्र चूक केली नाहीये. अतिशय चांगली फेकी गेली आणि धावचीच्या स्वरूपात धक्का लागतो आणि फलंदाज विकी जाधव बॅक टू द पवेलियन. लॉंग द कार्पेट ऑन साईडला चांगला फटका. तिथे मात्र थोडेसे फंबल झालेत. थोडीशी चुकी जरूर झाली आणि आपण पाहत होतो सातत्याने जे आघाडीला फलंदाज आले होते सुरुवातीला आले होते ते मात्र क्षेत्ररक्षकांवर दबाव टाकून धावा कंप्लीट करत होते. इथे मात्र थोडेसे फंबल नक्कीच झाले होते पण नुकसान झालं नाहीये. शेवटच्या चेंडूवर एकच धाव आली. शेवटचे षटक आपण पाहिलं शुभमचं थोडंसं महागडं ते नक्कीच ठरल्यात. आमचे गुणलेखक आम्हाला टॅली करून सांगतात तब्बल 16 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात आणि पहिल्या 17 अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे लकी 11 जगदंब वाकळण संघाच्या 53 धावा आणि 54 धावांचं लक्ष्य मात्र आता इथे उभं केलंय. ते म्हणजे सतीश दादा प्रतिष्ठान वडवली बी संघासमोर. लक्ष्य मात्र मोठं आहे आणि लक्ष्याला मात्र पार कशा प्रकारे करेल चेंज द गेम वडवली बी संघ हा प्रश्न मात्र इथे उपस्थित झालाय. पहिल्या सत्राची समाप्ती झाली आणि दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनमध्ये इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक. कालपर्यंत जे मी स्वप्न पाहिलं होतं ते मात्र आज पूर्ण होते. ज्यांच्यासोबत स्टेज शेअर करण्याचं ते मात्र सर कुणाल दाते मात्र इथे आपल्याला उपस्थित आहे. त्यांचा आवाज या स्पर्धेला लाभणार आहे. तर ओव्हर टू कुणाल सर. थँक्यू. मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचंच या स्पर्धेमध्ये. आज स्पर्धेचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. उद्या अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि आज देखील 8 संघ आपलं नशीब आजमावत आहेत. पहिलाच सामना खूप रोमहर्षक होईल याच्यामध्ये शंका नाहीये, कारण दोन्ही संघ चांगले संघ आहेत. सतीशदादा प्रतिष्ठान वडवलीच्या विरुद्ध लकी 11 जगदंब वाकळण बीच्या दरम्यान ही लढत आहे आणि लक्ष ठेवण्यात आलं या मॅच मध्ये 54 रनचं 54 टू विन. देवीचा पाडा आणि उंबारली दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी यायचं. यानंतरचा सामना देवीचा पाडा आणि उंबारली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा.
गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करून जाऊया आजच्या या दिवसातील पहिल्या लढतीकडे, जिथे 54 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सोमनाथ पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल विशाल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे ऋतिक. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, 38 सर्कलच्या आतमध्ये गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक, कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आणि एक शॉर्ट कव्हर देखील तैनात करण्यात येतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर वायडिश लॉंग ऑन ठेवण्यात आलं आणि एक मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सजून पहिला बॉल टाकण्याची जबाबदारी सोमनाथच्या खांद्यावर. पहिला बॉल ऑन साईडला खेळला हा फटका. तसं पाहिलं तर ऑफ साईडला खेळायचा होता. बॅटच्या आतमधल्या कडेला लागतो आणि खराब क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा इथे होईल. 2 धावा मिळतील. 1 रन महत्वाची या मॅचमध्ये, याचा विचार करावा लागेल लकी 11 जगदंब वाकणला. कारण इथे जर तुम्ही अशा धावा खर्च केल्या तर स्ट्राईक सातत्याने राहील फलंदाज विशालच्या जवळ, आणि विशाल हा आक्रमक बॅट्समन आहे. पॉवर प्लेमध्ये कशा पद्धतीने रन करायच्या, गॅप कशा पद्धतीने शोधायच्या, याच्यासाठी तो जाणला जातो. त्याच्यामुळे त्याला रोखायचं असेल तर तुम्हाला या रन वाचवणं गरजेचं आहे. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचंय, देवीचा पाडा आणि उंबारली. सोमनाथ ओव्हर द विकेट. विशालसाठी आखू टप्प्याचा बॉल. ऑन साईडला दिशा दिली. हाफ आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा टायमिंग जुळताना दिसलेलं नाहीये दोन्ही फटक्यांवर पहिल्या, आणि तत्पूर्वी 1 रन मिळते विशालला. या सिंगल बरोबर 3 धावा झाल्यात स्कोअर बोर्डवर. सतीश दादा प्रतिष्ठान वडवली बी च्या विरुद्ध लकी 11 वाकळण, जगदंब वाकळण आज संघ मैदानामध्ये खेळतोय. तर चांगलं टार्गेट सेट केलंय. फायटिंग स्कोअर तर नक्की निर्माण केलाय. पहिल्या 4 ओव्हरमध्ये सुस्थितीमध्ये नव्हता संघ, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या आणि एक चांगलं टार्गेट दिसायला लागला आता स्कोअर बोर्डवर. आकुटप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हरला रन मिळणार नाही ऋतिकला. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. आतापर्यंत जर विचार केला तर अचूक दाखवली आहे पहिल्या ओव्हरमध्ये सोमनाथने. जास्त रूम दिलेला नाहीये दोन्ही फलंदाजांना, खास करून विशालला आणि आता ऋतिकला देखील. टायमिंग जुळलं नाही. विशेष म्हणजे फलंदाजीतून ज्या धावा येणं गरजेचं आहे त्या आलेल्या नाहीयेत. पॉवर प्लेमध्ये पॉवर प्ले फोडता आलेला नाहीये पहिल्या तरी 3 बॉलवर. आकुटप्प्याचा बॉल यावेळेला हुक केलाय. चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. ऋतिकच्या बॅटमधून चौकार. पॉवर प्ले सुरू आहे. 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन ला तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने गोलंदाजी करणं थोडंसं चुकीचंच होतं. शॉर्ट बॉल होता आणि बरोबर फटका सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 4 रन. यावेळेला ओव्हर पिच इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कव्हर्सला 2 क्षेत्ररक्षक धावतात. बॉल अडवला जाईल असं चिन्ह आहे आणि तोपर्यंत 2 धावा मिळतील ऋतिकला. चांगली बॅटिंग आता समजदारी दाखवत असताना 1 चौकारला. त्यानंतर डबल टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. दीपू आमच्या बरोबर आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. रन झालेले आहेत 9. षटक क्रमांक सुरू असताना हे पहिलं पॉवर प्लेमध्ये 54 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. पहिले षटक हाताळतोय सोमनाथ. ही लाईन चांगली आहे. पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहिला. अगदी स्टंप वरून जातोय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. षटकाची होते समाप्ती. पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात बिनबाद 9. टीम सतीश दादा प्रतिष्ठान चेंज द गेम वडवलीच्या. मोरेश्वर शनिदास पाटील यांच्याकडून सलग 3 चौकार आणि सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक.
वडवली टीमसाठी पारितोषिक आहे. पहिले षटक इथे संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 9. टीम सतीश दादा प्रतिष्ठान वडवली बी ची धावसंख्या स्कोअर बोर्डवर. दुसरं षटक फार एंड कडून आता गोलंदाजी केली जाईल आणि शिवदास आलाय. पहिलं षटक टाकलं होतं सोमनाथने, दुसरं षटक शिवदासच्या खांद्यावर. लकी 11 जगदंब वाकळण कडून खेळत असताना क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल इथे केला जातोय. उंबारली आणि त्याचबरोबर देवीचा पाडा दोन्ही टीमच्या कॅप्टननी उपस्थित राहायचे. यानंतर टॉस होईल. समालोचक निखिल जाधव यांचं इथे आगमन होतं. कोळखे गावावरून इथे उपस्थित होतं. त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम निखिल. तर शिवदास आलाय बॉलिंगसाठी. मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक सजवलाय फलंदाज विशालसाठी आणि ऑन साइडला एक काऊ कॉर्नर आणि एक स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय. ऑन साइडला हलक्या हाताने ढकललाय. 2चा कॉल केलाय पहिलेच खेळता क्षणी, परंतु नाही मिळणार रन. ज्या पद्धतीने डीप मधून क्षेत्ररक्षक आला बॉलवर वेगाने, इथे तेच होतं की जर तुम्ही दुसरी धाव घेतली तर धोका निर्माण झाला असता आणि त्यामुळे फक्त एका धावेवर समाधान. चांगलं ताळमेळ, चांगलं कॉलिंग दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला तुम्ही खेळपट्टीवर खेळता आपल्या पार्टनरला समजून घेणं गरजेचं आहे. कारण पाहता क्षणी 2 धावांचा कॉल केला आणि त्यानंतर थांबवलं स्वतःला. ही जमेची बाजू या टीमसाठी. फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जज करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. अजिंक्यच्या माध्यमातून एक सुंदर झेल फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज कमलेश मैदानामध्ये जाईल. लक्ष या मॅच मध्ये 54 रनचं आहे. कठीण केलं जाऊ शकतं अशी जर गोलंदाजीने असं क्षेत्ररक्षण झालं तर. अजिंक्यने एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला झेल पकडला. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं विकेटच्या जोरावर. विकेट घ्याव्या लागतील. शिवदास पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. राईट मोर द विकेटने स्वीप केलाय. खूप चांगला फटका गॅप मध्ये जाईल कारण पॉवर प्ले सुरू आहे आणि बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषाच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावा मिळतात विशालला. या चौकाराच्या मदतीने धावा झाल्या स्कोर बोर्डवर 14. चांगली फलंदाजी विशालची सध्या तरी या मॅचच्या दरम्यान. ब्रेक थ्रू मिळाला या ओव्हरच्या दरम्यान, परंतु त्यानंतर चौकाराचं प्रत्युत्तर. यावेळेला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधली आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवला विशालने. रनिंग बिटवीन द विकेट कमलेश आणि विशालच्या दरम्यान नेहमीच अप्रतिम असते, लाजवाब असते आणि ते 2 धावा मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या आहे डबल बरोबर 16. 54 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. लकी 11 जगदंब वाकळण बी हा संघ सहजासहजी हा सामना सोडणार नाहीयेत. ते देखील संघर्ष करतील या मॅच मध्ये आणि तसाच संघर्ष आता पराकोटीला जाईल. यावेळेला समोर लॉफ्ट केलाय. चांगला फटका स्ट्रेट डाऊन डी ग्राउंड. साइड स्क्रीनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत असताना 2 क्षेत्ररक्षक धावतायत. 2 धावा मिळतील. क्रिकेटचा नजाकत भरलेला फटका. तंत्र आणि मंत्र क्रिकेटचं या फटक्यामध्ये दिसतंय. लॉफ्टेड ड्राईव्ह अगदी समोर व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लेदर क्रिकेट जे खेळाडू खेळतात, लेदर क्रिकेटचा अनुभव ज्या खेळाडूंकडे असतो ते खेळाडू असे फटके नक्की सजवू शकतात आणि तेच इथे दाखवले विशालने. अतिशय चांगला फटका. या डबल बरोबर रन झालेले आहेत. आता स्कोर बोर्डवर 18. लक्ष आहे 54 रनचं. पहिला सामना तुम्ही अनुभवता या स्पर्धेतला. स्वर्गीय धनेश मूर्ती चषक 2021. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न पुन्हा एकदा. थ्रोच चांगला होता परंतु इथे जर तो स्टंपवर आला असता तर चित्र वेगळं असतं. थोडंसं दूर गेला बॉल विकेट कीपर पासून आणि अशा पद्धतीने ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 20 आणि अजूनही 18 चेंडूमध्ये रन करायचे. सामना जिंकण्यासाठी 34.
पाटील यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आपण पाहतो या स्पर्धेमध्ये दररोज त्यांच्या माध्यमातून चहापानाची व्यवस्था केली जाते सर्वांसाठीच. तर धन्यवाद राजन बाळाराम पाटील, आपले मनपूर्वक आभार. रन झालेले आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 34 रनची आवश्यकता. 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहिल्या सत्रामध्ये 6 विकेट गमावले होते टीम लकी 11 जगदंब वाकण बी ने, आणि आतापर्यंत एक फलंदाज बाद झालाय. अकुटप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना कव्हरला कट केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न, 2 रन मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली असते या खेळाडूंच्या दरम्यान. ताळमेळ खूप चांगलं असतं. एकमेकांना समजून घेतात हे खेळाडू आणि त्याचमुळे अनेक स्पर्धा सातत्याने जिंकत आलेत. जवळपास 9 स्पर्धा जिंकल्या. 10व्या स्पर्धेमध्ये देखील ते क्वालिफाय झालेले आहेत, परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे, अवकाळी पावसामुळे ती स्पर्धा याच क्रीडांगणावर थांबली. जी महेशभाई पाटील यांची स्पर्धा होती, वाढदिवसानिमित्त स्पर्धा, त्याही स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये चांगला खेळ दाखवला होता टीम चेंज गेम वडवलीने. आणखीन एक नेत्रदीपक कव्हर ड्राईव्ह, काय फटका सजवला होता. अक्षरशः जमिनीला घासत चाटत आणि पुसत बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरला 4 रन. my11star.in वर जाऊन तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता, घटक होऊ शकता. फॅन्टसी लीगच्या माध्यमातून आणि अनेक फॅन्टसी पॉईंटची कमाई केल्याबरोबर तुम्हाला भरघोस पारितोषिक देखील मिळू शकतं. आणि मला वाटतं तेच कॉन्टेस्ट इथे देखील आहे. 59 रुपयामध्ये तुम्हाला 100 रुपये जिंकण्याची संधी आहे हेड टू हेड मध्ये. आकुटप्प्याचा बॉल, फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा जजमेंट चुकताना दिसतंय या क्षेत्ररक्षकाचं आणि इथे कॅचेस घ्याव्या लागतील. बॉल अडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. असा जर खेळ चालू राहिला तर दबाव येईल वाकण संघावर. हा एक मातब्बर संघ आहे जगदंब वाकण ब, परंतु इथे क्षेत्ररक्षण खराब होत आहे. यंगस्टर आहेत. मोठमोठ्या संघाला पराभवाचे धक्के मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दिलेत जगदंब वाकण बी या टीमने, परंतु जर असं क्षेत्ररक्षण केलं तर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होईल. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. फलंदाजी चांगली केली, लक्ष चांगलं ठेवलं, परंतु जर असं क्षेत्ररक्षण केलं तर मात्र नाही रोखू शकणार हे टार्गेट. प्रयत्न करावे लागतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 27-27. 54 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अर्ध्या धावा झाल्यात, अजूनही निम्म्या धावा करायच्या तिथून पुढे फलंदाजी करणाऱ्या टीमला. सतीश दादा प्रतिष्ठान वडवली बी, ही लाईन चांगली आहे. अचूकता दिसली. आता पिचिंग झाल्यानंतर बॉल सरळ गेला वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने उद्देश मात्र अतिशय व्यवस्थितरित्या सफल झालाय. बॉल योग्य टप्प्यावर त्याने पिच केला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. चान्स बनलेले आहेत या षटकामध्ये, संधी निर्माण झाली, परंतु त्याचं सोनं करता आलेलं नाहीये टीम लकी 11 जगदंब वाकण बला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला बॅटची आतमधली कडा घेतली, मागे जातोय बॉल. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 1 रन नाही रोखू शकणार. रनिंग बिटवीन द विकेट खूपच चांगली असते, परंतु लेफ्ट हँडेड बॉलरच्या विरुद्ध आता लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हणजेच कमलेश पाहूया कसा खेळतोय. एक संधी तर मिळाली त्याला या षटकामध्ये. या सिंगलच्या जोरावर रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 28-28. 26 रनची अजूनही आवश्यकता. 54च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, परंतु षटक क्रमांक सध्या 30 प्रगतीपथावर आणि या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक म्हणजे 13 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने आखूटप्प्याचा बॉल आणि इथे पुन्हा एकदा संधी आहे मिड विकेटला. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, या वेळेला चूक होताना दिसत नाहीये. गुरुनाथने पकडला झेल. फलंदाज बाद होतोय कमलेश पाटील.
मध्ये वाढ झाली आता टीम सतीश दादा प्रतिष्ठान वडवलीच्या, कारण या सामन्यामध्ये त्यांना अजूनही रन करायचे आहेत 26 आणि बॉल त्यांच्याकडे शिल्लक आहेत फक्त 12 चेंडू 26 धावा रन झालेले आहेत आतापर्यंत. स्कोर बोर्डवर 28. तेच सांगतोय 12 बॉलमध्ये 26 करायचे आहेत. प्रत्येक ओव्हर नंतर बॉल नंतर स्कोर येईल तुमच्याकडे. अठ्ठावीस धावा 3 ओव्हरचा खेळ संपला आणि आता 12 चेंडू मध्ये रन करायचे 26. 13 ची सरासरी. रिक्वायर रन रेट 13.00. 13 ची सरासरी गाठायची असेल तर कमीत कमी 2 मोठे फटके प्रत्येक ओव्हरमध्ये, एक चौकार एक षटकार मारवणं गरजेचंच आहे, अनिवार्य आहे. टॉससाठी दोन टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. उंबारले आणि देवीचा पाडा. तर आदरणीय सुजित पाटील साहेबांना विनंती करेन, सुनील पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे करावा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आयोजकांच्या वतीने. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये लक्ष्य पार करायचं या मॅच मध्ये. 26 धावा. 26 रन रिक्वायर्ड फ्रॉम 12. नवीन फलंदाज आलाय विकास, गोलंदाजीसाठी आलाय. आपण पाहतोय की देवीचा पाडा आणि उंबारली या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल घडलाय. देवीचा पाडा संघ या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणं. क्षेत्ररक्षण करत असताना आपण उंबारली टीमसाठी कोणती धावसंख्या मात्र टार्गेटवरती त्यांना रोखू शकता? आमचा प्रयत्न असेल की त्यांना 50-55 मध्ये रोखण्याचा. त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत. 50 ते 55 धावांपर्यंत रोखत असताना असे कोणते गोलंदाज वापरले जातील ज्यामध्ये समाविष्ट असणार आहे? आपल्या टीममध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल? आशिष म्हात्रे, योगेश म्हात्रे, मयूर भोईर, सागर म्हात्रे, किरण भोईर यामध्ये कोणते तरी 4 गोलंदाज आम्ही यूज करणार त्यांच्या विरुद्ध. थँक्यू. तर आपण जाऊयात उंबारली टीमचे कर्णधार. काय निर्णय असणार आहे? नाणेफेकीचा कॉल पहिलाच कौल आपल्या बाजूनं मात्र गमावला गेला आहे. तर आपल्या वाट्याला प्रथम सत्रामध्ये फलंदाजी आले, तर फलंदाजी करताना जसं म्हटलं आहे की 56 ते 55 धावांपर्यंत आपल्याला रोखलं जाईल, त्या रीतीने काय रणनीती असणार आहे? जेवढा स्कोर होईल तेवढा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आपण जाऊयात IPL स्टार कुणाल दाते यांच्याकडे. 34 धावा फलकावर आहेत आणि आता 20 धावांची आवश्यकता येणाऱ्या 10 चेंडू मध्ये. 10 चेंडू आणि 20 धावा. रिक्वायर रन रेट 12. 10 बॉल मध्ये 20 रन करायचे आहेत. रंगतदार सामना तुम्ही अनुभवताय. चांगली होईल ही लढत. राऊंड विकेट. फटका चांगला आहे यावेळेला ऑन साइडला स्लॉग हिटिंग, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. झेल पकडला गेलाय फलंदाज विशाल. बॅक टू द पॅव्हलियन. गुरुनाथने पकडला झेल, फलंदाज बाद. धावांची आवश्यकता आहे. मोठी विकेट. विशाल सेट बॅट्समन इथे आउट होतो आणि अशा परिस्थितीमध्ये सतीश दादा प्रतिष्ठान या टीमवर आता एक मोठा दबाव येईल, कारण दोन्ही नवीन फलंदाजांना अटॅक करावा लागेल पहिल्या बॉल पासून. 9 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. नवीन फलंदाज आलाय कल्पेश. विकास आणि कल्पेश ही जोडी सध्या मैदानामध्ये. विकास सध्या स्ट्रायकिंग एंडला. आक्रमक फलंदाज आहे विकास. आवश्यकता आहे आता एका मोठ्या डावाची. 9 चेंडू आणि 20 धावा. मी मगाशीच उल्लेख केला होता लकी 11 जगदंब वाकळण हा संघ कधीही कमबॅक करू शकतो. मोठमोठ्या टीमला पराभवाचे धक्के या टीमने दिलेत. राऊंड विकेट. पिचिंग झाल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय. शॉट ऑफ गुड लेन टाकला होता आणि त्यानंतर सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. येतो डॉट बॉल. 8 चेंडू आणि 20 धावा आता हे समीकरण आहे या मॅच मध्ये.
पहिल्याच सामन्यामध्ये मोठा उलटफेर पाहायला आपण चाललोय का? वडवली बीच्या विरुद्ध जगदंब वाकळंब या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. दीपेश आलाय गोलंदाजीसाठी, चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेला ऑन साइडला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला, डायरेक्ट हिट झालाय. फलंदाज बाद, रन आउट होईल. गोलंदाजी करतोय. ठीक आहे, मागचा आठवडा थोडासा कठीण गेला दीपेशसाठी, परंतु कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याच्याविषयी चर्चा सुरू आहे. परंतु ब्रॉडसाठी देखील तो दिवस थोडासा चुकीचाच ठरला होता. ज्या वेळेला युवराज सिंगने त्याच्याविरुद्ध 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले आणि त्याच्यानंतर तो टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर 1 बॉलर झाला. त्याच्यामुळे जर तुम्ही मेहनत कराल क्रिकेटमध्ये तर सर्व गोष्टी शक्य आहेत. एक दिवस असतो, तो दिवस जर आपल्या क्रिकेटसाठी खराब गेला तर त्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं असतं आणि ते आज दाखवतो. इथे गोलंदाजीमध्ये दीपेश चांगली गोलंदाजी केली आहे. विशेष म्हणजे त्याने फलंदाज विशालची विकेट घेतली आहे. होतं क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या विरुद्ध मोठमोठे आघात प्रघात होतात, परंतु त्याच्यातून सावरून आपल्या टीमसाठी ज्या वेळेला गावासाठी तुम्ही खेळता त्यावेळेला मात्र चांगला खेळ करणं तुमच्याकडून अपेक्षित असतं. कुठलाच खेळाडू गावाकडून खेळत असताना हारण्यासाठी कधीच मॅचमध्ये उतरलेला नसतो. त्याला वाटतं माझं गाव जिंकावा, ज्या गावासाठी मी खेळतो, ज्या लढतीमध्ये माझं गाव उतरतं, माझे प्रेक्षक माझ्या पाठीशी असतात, त्याला प्रत्येक वेळेला वाटतं की आपण जिंकावं. आणि त्यामुळे जे झालं ते झालं. मागच्या आठवड्यामध्ये आपल्या विरुद्ध किती षटकार कोणी मारले, कधी मारले हे विसरून पुढे कशा पद्धतीने आपल्याला जाता येईल याच्यावर आपण फोकस करणं गरजेचं आहे. आणि ते आत्तापर्यंत दिसतंय गोलंदाजीमध्ये दीपेशकडून. आणि मी याच्यासाठी दाद देईन कॅप्टनची आणि जगदंब वाकळण बीची की पुन्हा एकदा त्याला गोलंदाजीसाठी तुम्ही पाचारण केलंय, त्याला प्रोत्साहित केलंय, हे गरजेचं आहे. बॉल तयार, राऊंड विकेट. ही लाईन चांगली आहे, आणखीन एक विकेट मिळू शकते का? क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, 1 बाउन्स बॉल जाईल त्याच्यापर्यंत. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत विकासला. 2 धावा विकासच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 37 17 रनची आवश्यकता आहे अजूनही मैदानामध्ये. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 6 चेंडू आणि 17 धावा. या पण ऐकू एक चांगलं संगीत. तर षटकाची होते समाप्ती आणि शेवटचा आता षटक येईल प्रगतीपथावर. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये रन करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी टीम सतीशदादा प्रतिष्ठान वडवलीला या सामन्यामध्ये 6 बॉल 17 धावा. पहिल्या डावामध्ये विकेट गमावल्या होत्या 6, या डावामध्ये विकेट गमावलेल्या आहेत 4. त्याच्यामुळे 16 रन जरी केले विकेट न गमावता तरी तुम्ही जिंकू शकता, परंतु 17 निर्णायक विजयासाठी करणं गरजेचं आहे. शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षक, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक, कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक, 38 सर्कलच्या आतमध्ये. ऑन साईडला पहा पॅक क्षेत्ररक्षण आहे. डीपमध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट आणि एक वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक सजवलाय. समोरचं क्षेत्र खाली ठेवलंय. बॉलर तयार. उद्देश पहिलाच बॉल उडवलाय उद्देशचा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, जाईल सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार.
लॉंगॉनला देखील एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला आहेत आणि त्या 4 क्षेत्ररक्षकाच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी काऊ कॉर्नर मिडविकेटचं क्षेत्र निवडलं आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. हा उत्तुंग षटकार येतोय फलंदाज शुभमच्या बॅटमधून. पहिला बॉल 6 रन. आता 11 रनची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. 5 चेंडू 11 धावा निर्णायक विजयासाठी. पहिला सामना रोमहर्षक आपल्या समोर रंगत असताना. दुसरा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा मनगटाच्या सायने वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मिडविकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न थांबवलाय विकासने. फलंदाज शुभमला एकच धावेवर इथे संतुष्टी पाहायला मिळाली. या सिंगल बरोबर आता धावसंख्येमध्ये भर पडते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 44. 10 रनची आवश्यकता येणाऱ्या 4 चेंडूमध्ये. 4 बॉल 10 रन हे समीकरण आजच्या दिवसातला सकाळचा सामना हाय व्होल्टेज आपल्या समोर रंगत असताना. लकी 11 जगदंब वाकण विरुद्ध सतीशदादा प्रतिष्ठान वडवली बी या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात भरपूर वेळेला येतात. जगदंब वाकण ब संघाने महत्वाच्या स्पर्धांमध्ये मोठमोठ्या टीमला धक्के दिलेत. उद्देश यावेळेला लेक्समला सोडून गेलाय का हे पाहायचंय पंचांना. हो तसंच झालंय. लेक्समच्या बाहेर हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. 4 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. प्रेशर आता बॉलरवर देखील आहे आणि आता तेवढाच दबाव फलंदाजावर देखील आहे. कारण एक फटका तर मोठा येणं गरजेचंच आहे. या मैदानाची परिसीमा जर पाहिली तर षटकार क्लिअर करणं थोडंसं कठीणच जातं. परमपूज्य स्वामी डिक्कीदास महाराज स्टेडियम मध्ये क्रीडांगणामध्ये आपण आहोत. टायगरचं अतिशय सुसज्ज असं क्रीडांगण. उद्देश पुन्हा एकदा तयार. यावेळेला पायावर जाऊन आदळलाय. पंचाकडे अपील केली. पंचांनी मात्र अपील फेटाळली आहे. पंचांचा इशारा येतो लेग बायज. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल अवांतरच्या स्वरूपामध्ये. कॉमेंटेटर प्रथमेश यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. तीन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 3 बॉल आणि 8 रन. उद्देश पुन्हा एकदा तयार. शुभम साठी बीट केलंय. शुभमला स्वतःवर नाराज आहे शुभम आणि इथे मात्र 1 रन पूर्ण केली जाते. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. टीम सतीशदादा प्रतिष्ठान वडवली बी. 2 चेंडू आणि 7 धावा. 6 रन केले तरी तुम्ही जिंकू शकता. सहा रन केले तरी संघ जिंकू शकतो वडवली. कारण 2 चेंडूमध्ये 7 रन करायचे आहेत आणि षटकार जरी मारला तरी हा सामना इथे जिंकला जाऊ शकतो. दोन चेंडू आणि 7 रनची आवश्यकता आहे. षटकार जरी मारला तरी हा सामना जिंकला जाऊ शकतो. सिलिकव पॉइंटला एक क्षेत्ररक्षक ठेवलाय. उद्देश पुन्हा एकदा तयार. विकाससाठी ऑन साइडला दिशा दिली आहे. 2 रनचा इथे प्रयत्न होईल का हे पाहायचंय. 1 रन इथे पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आणि हा धक्का बसतोय टीमला. 5 फलंदाज बाद होत आहेत वडवलीचे आणि आता या मॅच मध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आणि 6 रनची आवश्यकता आहे. 1 बॉल 6 रन. तर शेवटचा बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. या चेंडूवर षटकार मारला तर मोरेश्वर शनिदास पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल फलंदाज विकासला. शेवटचा बॉल 6 धावांची आवश्यकता आणि षटकारच ठोकावा लागेल आता. कारण चौकार जरी ठोकला तरी 1 रनने पराभूत होईल हा संघ. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश. नॉन स्ट्रायकिंग एंडला. उद्देशने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. दोन क्षेत्ररक्षक सजवलेत. सिली पॉइंट आणि सिली कव्हर पॉइंट. बॉल तयार. शेवटचा बॉल
6 रनची आवश्यकता होती आणि हा सामना इथे जिंकलाय टीम लकी 11 जगदंब वाकणने 5 धावांनी. वेल प्लेड बॉयज, खूप चांगला खेळ केला आणि पहिल्याच सामन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये एक मोठा उलटफेर तुम्हाला पाहायला मिळाला. वडवली ब संघाला पराभूत केलेला आहे जगदंब वाकण ब ने. वेल प्लेड. सुदास ज्याने 8 चेंडूमध्ये 13 धावांची खेळी केली आणि एका षटकामध्ये गोलंदाजी करत असताना 1 विकेट घेतली, तर शिवदास ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला यानंतरचा सामना लगेच सुरू करून घ्या. टीम उंबारली आणि त्यांच्याच बरोबर देवीचा पाडा अशी लढत होईल. या पण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया निखिल जाधव यांचा आवाज. वेलकम निखिल, आपलं सहर्ष स्वागत.